उडान ग्रुपच्या अपंग, अंध आणि मतिमंद मुलांनी आयोजित ये पल या कार्यक्रमात गायन आणि नृत्य सादर केले। दोन्ही पाय नाही तरीही ते प्रभावी नृत्य करू शकतात। त्यांना दृष्टी नाही, ते मतिमंद आहेत तरीही ते उत्तम गायन करू शकतात। वेगवेगळी वाद्ये वाजू शकतात असा अनोखा कार्यक्रम अनुभवायला मिळाला तो ये पल या कार्यक्रमात। पंचेचाळीसहूनही अधिक अंध, अपंग आणि मतिमंद मुलांनी एकत्र येऊन उडान ग्रुप हा ऑर्केस्ट्रा चालू केला आहे। या ऑर्केस्ट्रामध्ये मुंबई आणि कोल्हापूर येथील कलाकारांचाही समावेश आहे। दीपक सोनी हे या ग्रुपचे नेतृत्व करतात। उडान बद्दल अधिक माहिती देताना दीपक सोनी म्हणाले की नेहमी आपण एक सेलिब्रिटी बोलून काहीतरी कार्यक्रम करत असतो, पण जेव्हा फंड्स गोळा होतात तेव्हा मेन चंक किंवा मेन जो पैसा गोळा होतो तो सेलिब्रिटी घेऊन जातो। तसं न करता आम्ही हे ठरवलं की जे खरंच गरजमंद लोक आहेत, म्हणजे आता हा उडान बँड तुम्ही पाहिला तर याच्यात 52 आर्टिस्ट आहेत। यातले मेजरली लोक ब्लाइंड, अपंग, मतिमंद अशी लोक आहेत। आणि तुम्ही जर कार्यक्रम पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय गाणार किंवा आपण काय वाजवणार किंवा आपण काय डान्स करणार, आपल्यापेक्षा 10 पटीने चांगला कार्यक्रम ही लोक करत आहेत। त्यामुळे आम्ही ह्यांना निवडलं आणि ह्यांना काम दिल्यामुळे एक तर आपण त्यांना डायरेक्ट जॉब देतो, त्यातून आज 2000 लोक रोटरीचे इथे बघणार हा कार्यक्रम, त्याच्यातनं अजून 8-10 लोक त्यांना पुढे जाऊन काम देतील। या उद्देशाने आम्ही त्यांना हा कार्यक्रम निवडला, म्हणजे कुठलाही सेलिब्रिटी न निवडता असा कार्यक्रम निवडला ज्यात ही खरे सेलिब्रिटी आहेत।
जेवढे पैसे जमा होतील ते सर्व या विशेष मुलांसाठी वापरण्यात येणार आहेत. या बाबतीत अधिक माहिती देताना अमित शहा म्हणाले, फक्त अपंग आणि अंध या क्वालिटीला घेऊन किंवा या गोष्टींना घेऊन कोणाला चान्स देणं हे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे आम्ही कलाकारांचे बेसिकली ऑडिशन घेतो, त्याच्यानंतर जे सिलेक्ट होतात त्यांना निवडून मग आमचा ग्रुप तयार होतो. त्याच्यानंतर आज आमचा ग्रुप देवाच्या कृपेने 50 ते 55 लोकांचा ग्रुप आहे. त्यात अंध पण आहेत, अपंग पण आहेत, गायन आहे, वादन आहे, नर्तन आहे. त्याशिवाय अशा काही ऍक्टिव्हिटी आहेत, अशा काही सुप्त गुणांना आम्ही वाव देण्याचा प्रयत्न करतो जे अजून लोकांपर्यंत पोहोचलेच नाही अक्षरशः. आणि ते आम्ही मंच दाखवून त्यांना स्टेज व्यासपीठ देऊन त्यांना